मुलांना जॉब नाही का नाहीये? कारण का स्किल्स नाहीयेत. स्किल्स का नाहीयेत? बाहेर ब्लिंकिट झोमॅटोला डिलिव्हऱ्या मारण्यापेक्षा जर त्यांनी 4 महिने घालून एक स्किल शिकली ना, तर आज त्यांचं करिअर सुद्धा सेट होऊ शकतं आणि त्यांना एक रिकरिंग इन्कम सुद्धा चालू होऊ शकते. गावखेड्यातल्या मुलांना, बाहेरच्या मुलांना, सगळ्या मुलांना तेच म्हणणं असतं, की बाबा तुम्ही लवकरात लवकर जॉब बघा, तुमचे स्किल शार्प करा आणि त्या स्किल्सच्या जीवावरती तुम्ही जॉब करायला सुरुवात करा. पण मुलांना ते करायचं नसतं. मेन पॉईंट जर तुम्ही करंट कंडिशनकडे लक्ष देत असाल तर एक अशी क्रिएटिव्ह म्हणजे जॉब स्किल आहे ना की जी सध्याला खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, ती म्हणजे व्हिडिओ एडिटिंग. जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना तुम्ही स्वतः गुगलवरती सर्च करा. सर्च केल्यानंतर परत या व्हिडिओकडे या, ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि मला सांगा की तुम्हाला काय वाटतं या जॉबबद्दल. आणि जर तुम्हाला खरंच करूशी वाटलं की बाबा ही जॉब आपण करावी किंवा हे खरंच एक ट्रेंडिंग डोमेन आहे किंवा ह्या स्किलमध्ये माझं इंटरेस्ट आहे, तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. एक आपलं म्हणून बोललो, बाकी तुमची. मुलांना जॉब नाहीये का? जॉब नाहीये? कारण का स्किल्स नाहीयेत. स्किल्स का नाहीयेत? बाहेर ब्लिंकिट झोमॅटोला डिलिव्हऱ्या मारण्यापेक्षा जर त्यांनी 4 महिने घालून एक स्किल शिकली ना, तर आज त्यांचं करिअर सुद्धा सेट होऊ शकतं आणि त्यांना एक रिकरिंग इन्कम सुद्धा चालू होऊ शकते. गावखेड्यातल्या मुलांना, बाहेरच्या मुलांना तेच म्हणणं असतं, की बाबा तुम्ही लवकरात लवकर जॉब बघा, तुमचे स्किल शार्प करा आणि त्या स्किल्सच्या जीवावरती तुम्ही जॉब करायला सुरुवात करा. पण मुलांना ते करायचं नसतं. मेन पॉईंट जर तुम्ही करंट कंडिशनकडे लक्ष देत असाल तर एक अशी क्रिएटिव्ह म्हणजे जॉब स्किल आहे ना की जी सध्याला खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, ती म्हणजे व्हिडिओ एडिटिंग. जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना तुम्ही स्वतः गुगलवरती सर्च करा. सर्च केल्यानंतर परत या व्हिडिओकडे या, ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि मला सांगा की तुम्हाला काय वाटतं या जॉबबद्दल. आणि जर तुम्हाला खरंच करूशी वाटलं की बाबा ही जॉब आपण करावी किंवा हे खरंच एक ट्रेंडिंग डोमेन आहे किंवा ह्या स्किलमध्ये माझं इंटरेस्ट आहे, तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. एक आपलं म्हणून बोललो, बाकी तुमची.